महाराष्ट्रातल्या लोकसंस्कृतीमध्ये ज्यांनी खरोखर सहकारातून समृद्धीकडं असा विचार मनात ठेवत ज्यांनी काम केलेलं आहे असे साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय वसंतराव जगतापांना आणि त्यांचे सर्व सहकारी, आम्ही महाराष्ट्रातले अनेक कलारसिक असो किंवा खरोखर माणूस म्हणून माणूसपणाचं शोधण्याचा प्रयत्न ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला वसंतराव जगतापांना यांच्याकडे पाहतो. 64व्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये उपस्थित आहेत. अनेक लोक मला खूप सुंदर प्रतिक्रिया द्यायला लागलेले आहेत, कारण मी एक हाडाचा पत्रकार म्हणून ज्यावेळेला लोकमतला काम करत होतो त्यावेळेला मला बिनधास्तपणे मी या ठिकाणी लोकांशी संवाद साधत होतो. अण्णांचं मोठे पण खूप सुंदर आहे. घोडके साहेब, तुम्हाला मी 5 वर्षापासून ओळखतोय आणि साई समर्थ पतसंस्था असेल किंवा साई कृपा नागरी सहकारी पतसंस्था असेल, या संस्थेमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देणारे वसंतराव जगतापांना सहकारात अनेक जण काम करतात, राजकारणात अनेक जण काम करतात, पण त्यांचं वेगळेपण जे असतं ना ते माणूसपणात असतं. कारण आज अण्णांना मिळालेली महाराष्ट्रात असंख्य माणसं आहेत. बेल्ला तर गाव मला खूप आवडतं कारण याच्यातले अनेक माणसं अण्णांच्यावर प्रेम करतात. तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या या नव्या समर्थ पतसंस्थेमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यांचा वाढदिवस आहे? प्रथमतः आमचे मित्र आणि साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन त्यांच्या 64व्या वाढदिवसानंतर हार्दिक शुभेच्छा. खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणाला की ते सहकारातून समृद्धी आणि लोककलेला मिळालेलं त्यांचं पाठबळ. काय झालं, माणूस शेवटी मी असा मानणारा माणूस आहे की पृथ्वी गोल आहे आणि आपलं कर्म आपल्यापर्यंत येतं. जिथून सुरुवात झाली आयुष्याची तिथंच परत यावं लागलं की फेरी मारून गावाला. लक्षात आलं काय? खरं, इथं घर आहे पण पुढं समोर. हो, इथून जो वडिलांचा जो वारसा, लोककलेत जो वारसा जो आहे ना तो वडिलांचा आहे, जपलाय. आणि शेजारी बांगरचे त्यांचे सोयरे त्यांचा आहे. म्हणजे फार ह्याच्यापासून नाथावापासून आणि इकडे विष्णोबा म्हणजे ह्या चाळीत. त्यामुळं तो वारसा त्यांनी थोडासा थोडं आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं तुमची सांगलीकरांची जास्त जास्त सेवा आमच्यापेक्षाही जास्त ते करतात. नाही, आम्हाला आनंद आहे. मी एक असा माणूस आहे की असं मला जाणवतं की खरोखर जो कष्टातनं माणूस पुढे गेलेला असतो आणि ज्यावेळेस सत्याच्या दिशेने वाटचाल चालू असते त्यावेळेस तो माणूस खूप काम करत जातो. त्याच्या वाट्याला चुकीच्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी येतात, अनुभव वाईट येत असतात, पण माणूस ठामपणे पुन्हा उभा राहतो. एक तुम्हाला मी सांगतो, काम तुम्ही कोणतंही करा बरं का, कुठल्याही पद्धतीने करा, तुम्हाला कष्ट हे आहेतच. तुम्ही चांगलं करा, वाईट करा, चोरी करा, काही करा, कष्ट प्रत्येकाच्या लागतातच बरं का. पण तुम्ही कोणतं काम करता आणि त्याचा समाजाला किती फायदा होतो हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्यांनी काय, आता त्यांच्या मी त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी सांगितलं, सदाभाऊ होते मला वाटतं, की बऱ्याच वेळा काय होतो, आपण एक रेषा पुसण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न करतो दुसरी मोठी रेषा ओढायच्या ऐवजी. तर याच्यामध्ये मला कौतुक यायचं आहे वसंतरावचं की जेव्हा मतभेद झाले एवढ्या मोठ्या पतसंस्थेत की ज्यांनी ती अत्यंत कष्टाने ती संस्था उभी केली आहे आणि तिथून राजकीय म्हणा कोणते मतभेद झाल्यानंतर बाहेर पडावं लागलं, तर तिथे अडकून न पडता त्यांच्याशी उगीच वादविवाद न करता बाहेर पडून स्वतःचं एक अस्तित्व परत निर्माण करणं, म्हणजे दुसरी एक मोठी रेषा काढण्याचा जो प्रयत्न केला ना तो स्तुत्य आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लोक ते जिथं संघर्ष करत राहतात, ती संस्था बारीक होते. नुकसान कोणाचं होत नाही, सर्वसामान्य माणसाची जी सहकारी संस्थेत सभासद असतात त्यांचं नुकसान होत असतं या सगळ्या गोष्टींमुळे. तुमचे मतभेद जे आहेत ना ते त्याच्या आड नाही आले पाहिजे, तर त्याच्याबद्दल त्याचं मला कौतुक आहे सर्वात जास्त. हे सहकारातलं झालं आणि सहकारात तर अण्णा नक्कीच उभा राहिलेले ते यशस्वी झाले, हे बरोबर. पण लोककलेशी त्याचं खूप जवळचं नातं आहे. मला पहिलंच जोडलं ते लोककलेशी, तुम्ही ते लक्षात आलं नाही की मी सांगितलं की तो वारसा जो वाडवडिलांपासून आलाय, त्यांचे शेजारचे नातेवाईक नाथाबा, त्याच्यानंतर शेजारी लगेच विष्णोबा बेलेकर त्याचे वडील स्वतः ह्या सगळ्या लोककलेत त्याच्यामध्ये फार आवडीने भाग घ्यायचे आणि त्याचा वारसा जो रक्ताने आलेला आहे ना ते त्याच्यात ते प्रतिबिंब आता उमटते. संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना एखाद्या तमाशा कलावंताचं मोठेपण, त्यांना ब्रँड अँबॅसिडर मानणं आणि त्यांचा फोटो आपल्या संस्थेमध्ये मानणं हा मोठा आशीर्वाद नाही का? नाही, प्रश्न कसा आहे, त्यांनी त्यांच्या सगळ्या ज्या काळामध्ये म्हणजे दत्ता माडिक पुणेकर यांच्या शेवटच्या उतरत्या काळामध्ये त्यांचा संबंध आला आणि त्यांनी त्यांना गुरु मानून त्यांची सेवा पण तेवढीच केलेली आहे. मग सेवा आपण एखादी केली ना त्याचा आशीर्वाद मिळतो. तुम्ही आशीर्वाद त्याला जास्त त्याच्यामुळे मिळाले. खरं आहे, तुम्ही तळतळाट घ्यायला नाही पाहिजे. माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही करत राहा. मतभेद झाले हे झालं तरी कोणाचं वाईट चिंतू नका. वाईट चिंतलं की त्याला लगेच त्याचा पुढच्याला प्रॉब्लेम होता. काळ कधी माफ करत नाही. तसं वसंतरावचं कसं झालं की त्यांनी सेवा, आता सेवा धर्म आहे, सहकार म्हणजे सेवाच आहे
याच्यामध्ये आता बाकीचा स्वाकार झाला तो नंतरचा भाग वेगळा आहे, काही लोकांनी केला, परंतु त्याच्याकडे आपण बघायचं नाही. आपण वाईट नजरे महाराष्ट्राची प्रगती जी आहे ना, संपूर्ण हा माणूस जो उभा राहिला आहे शेतकरी आमचा, तो फक्त सहकार उभा राहिला, त्यात अप्रवृत्ती असतील, पण आता तुम्हाला हे माहिती म्हणून सांगतो, परत सहकार मोडायचं काम चालू आहे आता सध्या. त्याला कोण तुम्ही दरबंद कसे घालणार, तर हे महत्वाचं आहे. तुमच्या विचाराशी मी खूप सहमत आहे, पण त्याच्याशी थोडंसं तुमच्या विचारात भर टाकतो की अण्णा, सहकार, समृद्धी हे सगळं आहे, माणूस पण मोठा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यांच्याकडे माणसं जवळ करणं. म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रात अण्णा येतात त्यावेळेला आम्ही त्यांचा आदर सत्कार, त्यांचे आत्तापर्यंत सगळे सहकारी 8-9 होते, आम्ही खूप आदर सत्कार त्यांचा करत राहिलो आमच्या पद्धतीनं, फुलना फुलाची पाकळी. पण इथं आल्यानंतर अण्णांच्या घरी आम्ही राहतो, जेवतो, खाण करतो, माणसांना जवळ करतात ते. खरं तर अन्नदान ही खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाची वाटते, आणि अण्णा त्यात कमी पडत नाहीत, आणि हे खूप मोठा त्यांच्या वाडवडिलांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आशीर्वाद आहेच, परंतु एक मला सांगा, ते मी पहिलं सांगितलं, सांगलीकरांवर जास्त प्रेम, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तुम्ही आता याच्यावर येत होता, मी बिझनेसवर येत होता यांच्या. वाडवडिलांनी कोणता बिझनेस केलाय, पैसे कमवू द्या, पण जेवायलाच घातलंय ना सगळ्यांना. 3-3 दिवस बाजारामध्ये पालात, ते किती तिथं हाल होत असते, त्यावेळी पाणी आणायचं, ओढून कुडून आणायचं, ते बॅरल भरायचे, 3 दिवस त्याच्यासाठी कष्ट करावे. तो आपोआप, मी तुम्हाला याला एकच सांगतो, समाजसेवेचा आणि कोणतंही काम हे वारशानेच होत असतं, बरं का. दरोडे खराचा मुलगा समाजसेवक नाही होऊ शकत. म्हणजे आपल्याकडे पैसा असून, जमिनी असून, मोठे उद्योग असून, तुम्ही जर माणसांची जवळ करत नसाल तर ते काही उपयोग नाही. तो लहचुंबकच आहे तसा, सगळी माणसं बरोबर चालतंय. त्याचे माझे वैयक्तिक मतभेद पण आहेत बरं का, बऱ्याच वेळा. म्हणजे पण मी ते कधी सोडून देत असतो मतभेद, मी कधीच कोणाचे माझे मनभेद होत नाही. मी मतभेद होतात माझे, राजकारणात होतात, समाजकारणात होतात, माझे काही तत्व आहेत त्याच्यात होत असतात, परंतु काहींना वाटतं आता की अण्णाचं लयच कौतुक केलं दान आणि काय भानगडे. नाही, असं काय नाही, तुम्ही मनापासून बिनधास्तपणे बोललेला, त्याबद्दल काही वाद नाही, खरं ते बोलला. आता बांगर साहेब आपल्या शेजारी कधीच नाही. तुम्ही कधी या दादाचं तुम्हाला जागेवर भेटायला येते, आणि रात्र एकच विचार, आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, दुसरा विचार नाही. त्यामुळे अशी एकच युक्ती पाहिजे आयुष्यात दृष्टीने, संस्थेच्या सभासदांच्या जनते दृष्टीने, त्यामुळे उदंड आयुष्य लागू यांना. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही एका चांगल्या माणसाविषयी खूप चांगल्या प्रतिक्रिया देतात. माझ्या समोर आता बसलेले आहेत, शिरूरहून आलेले आहेत आणि अण्णांच्यावर प्रेम करणारे तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे रामदास राऊत. तर आपण अण्णांच्या विषयी खूप चांगलं नेहमी बोलत असता, लिहित असता, काहीतरी करत असता, तर काय वाटते तुम्हाला वाढदिवसाला आलो म्हणून? प्रथमतः मी आमच्या तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं अण्णांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देतो. अण्णा असं एक व्यक्तिमत्व आहे, सहकार आणि कला दोन्हींचा संगम घातलेला असं एक व्यक्तिमत्व आहे. अण्णांना भविष्यामध्ये मागच्या काळामध्ये जो काही त्रास झाला, म्हणजे ज्या झाडाला चांगली फळे लागतात त्या झाडाला त्रास होता असं आमच्या अण्णा जरी नेहमी म्हणत असतात. अशाप्रमाणे अण्णांना झालेला जो त्रास आहे ते सावरण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील जे कलाकार असतील आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलेलो आहोत आणि याही पुढे राहणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी शब्द देतो आणि अण्णांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. पलीकडं बेल्ल्या गावचेच एक आदरणीय व्यक्तिमत्व गुंजाळ साहेब बसलेले आहेत. अण्णांच्या वाढदिवसानं आम्हीही आलो आहे. तुम्हालाही या निमित्तानं काय प्रतिक्रिया द्यायची की अण्णा पुन्हा नव्यानं उभा राहिलेले आहेत? नमस्कार. बेल्हे गावचे सुपुत्र आणि ज्यांनी बेल्हे गावच्या वैभवात भर घातलेले जगताप परिवारातील एक हिरा सन्माननीय वसंतराव जगताप उर्फ अण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः त्यांना लाख लाख शुभेच्छा देत असताना, माणसं अनेक जन्माला येतात आणि जातात, पण जी माणसं कर्तृत्वानं मोठी होतात ती माणसं समाजाप्रती समाजामध्ये राहतात. ती स्वतः जगत असताना अनेकांना बरोबर घेऊन स्वतःचा प्रपंच करत असताना अनेक माणसं उभी करणं आणि अनेक क्षेत्रामध्ये स्पर्श करणं, मग कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण, अनेक क्षेत्रामध्ये स्पर्श करणारी व्यक्ती, कशी आपण म्हणतो अष्टपैलू व्यक्ती. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व हे कुठं विकत मिळत नाही, ते स्वतःच्या स्वकर्तृत्वानं कमावं लागतं. आणि मग त्याचं मूर्तिमंत जर उदाहरण म्हटलं तर वसंतराव अण्णा हे या बेल्हे गावचे निश्चित अग्रेसर आहे. यांनी आपल्या गावामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक उपेक्षित जणांना आणि अनेक कुटुंबांना हातभार लावला, अनेक कुटुंब उभी केली आणि अनेक आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते, त्यांचे सहकारी मित्र यांना त्या ठिकाणी मान सन्मान देऊन समाजामध्ये त्यांचा मान उंचावून अशाच प्रकारे त्या ठिकाणी वागणूक दिलेली आहे. मग आता राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांना समोर संगती घेऊन जाणारं व्यक्तिमत्व, नुसतं
स्वतःपुरतं पाहणं, स्वतः मोठं होणं, त्यापेक्षा सर्व संगती सोबत्यांना बरोबर घेऊन जाण्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व जर कोणाकडे असेल तर ते वसंतरावमध्ये आहे. खूप सुंदर. तुम्ही म्हणून त्यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी पुनश्च लाख लाख शुभेच्छा. अण्णांच्या विषयी माणूसपणाच्या आणि तुम्ही सत्याला सत्य म्हणणारे एक व्यक्तिमत्व या बोलण्यातून तुमच्या जाणवते. खूप सुंदर चिकले आहेत. याच्याकडे आळकुटी येऊन आलेले आमचे ॲडव्होकेट मानेसाहेब, मला सांगा की अण्णांच्यावरती प्रेम तुम्ही खूप करताय असं मला लक्षात येत आहे. तर तुम्ही काय वाटतंय अण्णांच्या वाढदिवसानिमित्तानं आज? नाही काय अण्णांचा माझा संबंध आता अगदी शेवटच्या काळात म्हणजे त्यांनी ही पतसंस्था जी साई कृपा निर्माण केली तिथून पुढं आला, म्हणजे थोडाच कालावधी आहे, पण त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दलची आपुलकी जवळीक म्हणजे अशी खूप वाढली. माणूस वेगळा आहे, त्याची काम करण्याची पद्धत, आचार विचार, त्या सगळ्या गोष्टी अगदी मनाला भावणाऱ्या आहेत. म्हणून ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्यासाठी, आनंदी आयुष्यासाठी, आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा. बेल्ल्याचे सरपंच गुंजाळ साहेब, आपण अण्णांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आज तुम्हाला काय वाटतंय सांगा? अण्णांच्या बाबतीत आता काय बोलावं हा प्रश्न आहे. खरं तर आमच्या पूर्व भागातील जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील एक उत्तम लोककला आणि उत्तम कार्यकुशल असणारं एक सामाजिक आणि समाजसेवेचा वसा आणि वारसा जपलेलं व्यक्तिमत्व वसंतराव जगताप यांना मी खरं तर प्रथमतः वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांची लोककला आमच्या पूर्व भागातील लोककलावंत स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नावारूपाला हे गाव खरं तर महाराष्ट्रामध्ये साजलेलं आहे. आणि ते नाव महाराष्ट्रभर पोहोचण्याचं काम अण्णांनी केलं. भविष्य काळामध्ये त्यांच्यातून अशीच लोककला आणि समाजसेवा घडत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देत असताना अण्णांना मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांच्याकडे सहकारामधून एक पतसंस्था त्यांनी काढली होती, परंतु त्या पतसंस्थेतून काही कारणास्तव त्यांना बाजूला यावं लागलं. परंतु त्यांनी भविष्य काळामध्ये तीच रेघ न गिरावता नवीन रेघ तयार केली आणि आपल्या नावाचा ठसा या ठिकाणी उमटवला. म्हणून पुन्हा एकदा अण्णांना या अशा कार्यकुशल माणसाला भविष्य काळामध्ये खूप खूप आयुष्य लाभावं. खूप सुंदर. तुम्ही बेल्लामध्ये सत्याला सत्य म्हणणारी माणसं मला जास्तीत जास्त जाणवायला लागलेत. तुमची धन्यवाद.